लोकशाहीचं राज्य आहे। तुम्ही माझ्यासमोर तुमचं शिष्टमंडळ, तुमची माणसं, सल्लागार त्यांना बरोबर आणि मीडियाच्या माध्यमातून सांगतो, लोकशाहीचा चौथा स्तंभ मीडिया आहे। मीडियाने एक मीटिंग अशी ऑर्गनाईज करावी की त्यांच्या बी 4 लोकांना, मी एकटा म्हणण्यापेक्षा मी तज्ज्ञ आहे, तत्वज्ञ असं नाही मला म्हणायचं, पण त्यांनी कधीतरी यावं, चर्चेला बसावं। प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन आहे। मराठा बांधवाच्या तरुणांसाठी सुद्धा सोल्युशन आहे, पण मागासवर्गीयांच्या आरक्षणामध्ये तुम्हाला आरक्षण मिळालं म्हणून तुमची गरिबी हटल हे कुणी सांगितलंय तुम्हाला? आणि आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचा कायदा आहे। या व्यवस्थेमध्ये ज्यांना डावललं गेलंय, जो पिछडा आहे, जो शोषित आहे, ज्याला इथल्या व्यवस्थेत दुय्यम वागणूक दिली, नाभिकाला अरे कोण आला रे तो, धोब्याला कोण आहे रे तो, धनगराला येडा धनगर, तो कोण, तो नगरी उस्तोडीवाला, फडवाला, गबाळी, ही माणसाला माणूस म्हणून वागणूक या व्यवस्थेत मिळायला हवी। बाबासाहेबांनी त्यावेळी देशाच्या पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं होतं मला का ओबीसीना रिझर्वेशन द्यायचंय, त्याच्यावरती मी कधीतरी एकदा सविस्तर मीडिया समोर बोलेन। आवाहन करा पण दोघांना म्हणजे आम्ही अगोदर आंदोलन सुरू केलेलं, आम्ही शोषित वंचित आहोत, आमच्याकडे आमदार खासदार नाहीत, आमच्याकडे पैसे नाहीत, पण आमच्याकडे भावना आमच्या लोकांची कुठेतरी त्याचा उद्रेक होत होता। लक्ष्मण हाके कुठलाही मोठा माणूस नाहीये, लक्ष्मण हाके बोलतोय म्हणून तुम्ही सिरियस होऊ नका, पण मी काय बोलतोय या प्रश्नावरती तुम्ही प्लीज सिरियस व्हावं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, 4ही 5ही 6ही पक्षाचे प्रमुख, तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राचं राजकारण बट्ट्याबोळ करू नका। निवडणुका झाल्यानंतर सामाजिक न्यायाचं धोरण राबवा, तुम्ही बजेटचं समतोल वितरण करा, तुम्ही इम्पेरिकल डाटा गोळा करा, महाराष्ट्राची सामाजिक स्थितीगतीचा आढावा घ्या। हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण सांगितलंय, घटनेमध्ये सांगितलंय, आढावा घ्या। दर 10 वर्षाला कोण पुढे आलाय, कोण प्रगत आहे, आणि मराठा समाज मागासला असेल तर मग पुढारलेला कुठला समाज आहे, ओबीसी पुढारलाय का, या